नमस्कार. मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे. 31 मार्चची डेडलाईन जवळ येतं आणि महाराष्ट्राच्या मंत्रालयात जणू जीआरचा पाऊस पडतो. सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयाचे दिवे रात्रभर सुरू होते. कारण काय? तर फक्त 48 तासात तब्बल 207 शासन निर्णय प्रसिद्ध झाले. शनिवार आणि रविवार जेव्हा जग सुट्टी साजरं करत होतं, तेव्हा प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र काम करत होती. ग्रामीण विकास, सार्वजनिक आरोग्य आणि कृषी विभागाचे निर्णय वाऱ्याच्या वेगाने निघाले. प्रलंबित विकास कामांना मंजुरी आणि निधीचा महापूरच आलाय. पण ही घाई कशासाठी? नियमानुसार 31 मार्च पर्यंत जर निधी खर्च झाला नाही किंवा जीआर निघाला नाही तर तो पैसा लॅप्स होतो, म्हणजे सरकारला परत जातो. हाच निधी वाचवण्यासाठी सरकारने ही इमर्जन्सी पावलं उचलली आहेत. आता यावर विरोधकांनी निशाणा साधलाय. इतक्या घाईत केलेल्या निर्णयामुळे कामाची गुणवत्ता टिकणार का, हा प्रश्न विचारला जातोय. पण सध्या तरी मंत्रालयात फक्त एकच चर्चा आहे, 31 मार्चच्या डेडलाईनचं प्रेशर. तुम्हाला काय वाटतं? ही विकास कामांची ओढ आहे की निव्वळ निधी संपवण्याची घाई? कमेंटमध्ये नक्की सांगा.